शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक झाली। मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प रद्द करण्याची सद्बुद्धी यावी यासाठी 18 जुलै रोजी पंढरपूरमध्ये भव्य सद्बुद्धी दिंडी काढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। त्यामध्ये 13 जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी होतील आणि कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा लागेल अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली। 30 जूनपर्यंत 13 जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या हरकती दाखल केल्यात। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा लढा आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 13 जिल्ह्यातील बाधित शेतकरी सद्बुद्धी दिंडी काढतील आणि त्यातून मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी यावी अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक झाली। त्यावेळी 18 जुलै रोजी पंढरपूर इथं सद्बुद्धी दिंडी यात्रा घोषित केली। या आंदोलनात हजारो शेतकरी पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका अनेक नेत्यांनी मांडली। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार आहेत। याच काळात राज्यातील 13 जिल्ह्यातील हजारो शेतकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी एकत्र येतील। 18 जुलै रोजी सकाळी पंढरपूरमधील राज पॅलेस इथं शेतकऱ्यांची एक भव्य जाहीर सभा होईल। त्यानंतर वाखरी ते विठ्ठल मंदिर अशी शेतकऱ्यांची पायी सद्बुद्धी दिंडी यात्रा काढण्यात येईल। तर ऑगस्ट महिन्यात कोल्हापुरात राज्यव्यापी शेतकरी महिला परिषद होईल असं गिरीश फोंडे यांनी स्पष्ट केलं। पंढरपूरमधील या ऐतिहासिक सद्बुद्धी दिंडी यात्रेला आणि सभेला महाविकास आघाडीसह विविध पक्षांचे प्रमुख नेते आणि हजारो शेतकरी उपस्थित राहतील असंही ठरवण्यात आलं। यावेळी पीडी धुंद्रे, हिंदूराव चौगुले, विजय देवणे, नितीन हुजरे, सर्जेराव देसाई, प्रकाश पाटील, केडी पाटील, चेतन पाटील, युवराज देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।